काय दिवाळी गिफ्ट मिळालंय हेच बघायला आला आहात ना? सणासुदीचे दिवस आहेत, नवरात्र, दसरा आणि मग दिवाळी. पण दिवाळं निघालेलं असताना सण साजरे तरी कसे करायचे? आवडीची वस्तू घ्यायची म्हणजे पैसे पण तसेच द्यायला लागतात. घराच्या बाहेर पडताना खिसा भरलेला आणि घरी आल्यावर रिकामा, असं तुमच्याही बाबतीत होतं ना? कारण दैनंदिन गरजेच्या ज्या कुठल्याही गोष्टी आपण घेत असतो त्या एकतर आधीच महाग असतात, त्यात परत टॅक्स, जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, यांमुळे या वस्तू आणखीनच महाग होतात. पण सरकारने आपली अडचण ओळखून दिलासा दिलाय. जीएसटी मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. तुम्हाला लागणारी कोणती वस्तू स्वस्त झाली आहे? तुम्ही विद्यार्थी असाल, महिला असाल, नोकरदार असाल किंवा शेतकरी, काय फायदा होणार आहे सगळं सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. वाढत्या महागाईत आपल्यासारख्या सामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय. सरकारने दिवाळी गिफ्टच दिलंय म्हणा. केंद्र सरकारच्या जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीत जी 3-4 सप्टेंबर 2025 ला झाली, त्यात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या दरांमध्ये ऐतिहासिक बदल केलेत. या बदलांमुळे कररचना अगदी सोपी झाली आहे. 12% आणि 28% स्लॅब रद्द केलाय. आता फक्त 5% आणि 18% असे दोनच स्लॅब असतील. आनंदाची खरी गोष्ट तर पुढे आहे. काही वस्तूंवरचा जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आलाय, पण आरोग्यासाठी घातक असणाऱ्या वस्तूंवर मात्र 40% सिन टॅक्स असणार आहे, जसे की तंबाखू, कार्बोनेटेड ड्रिंक्स इत्यादी. हे बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. आता कोणाकोणाला काय फायदा होणार आहे हे पाहूया. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं विद्यार्थी, महिला, नोकरदार, शेतकरी, थोडक्यात सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे, तेही थेट. रोजच्या वापरातल्या वस्तू स्वस्त होणार आहेत, ज्यामध्ये दूध, पनीर, साबण, टूथपेस्ट, शॅम्पू यांसारख्या वस्तूंवरचा जीएसटी 18% आणि 12% वरून 5% झालाय. काहींवरचा तर 0 झालाय. यामुळे लाखो करोडो मध्यमवर्गीय कुटुंबांना फायदाच होणार आहे. विमा खर्चात काय कपात होणार आहे पहा. आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसींवरचा जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आलाय. साहजिकच विमा प्रीमियम स्वस्त होईल. स्वस्तात मस्त प्रवास आणि खवय्यांचीही मजा, म्हणजेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर आपण सगळेच करत असतो, तो 18% वरून 5% तर काही बाबतीत 0 केला आहे. रेस्टॉरंट मधलं जेवण सुद्धा स्वस्त झालंय, त्यामुळे बाहेर खाणं आणि प्रवास परवडणारा होणार आहे. शेतकरी आणि विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे? शेती संबंधित वस्तू आणि शैक्षणिक साहित्यावरचा जीएसटी कमी झालाय. आता प्रत्यक्षात कोणकोणत्या वस्तूंवर आधी किती जीएसटी होता आणि आता किती आहे त्याचं कंपॅरिझन करूया. जीएसटी मधील फायद्याचे बदल. दैनंदिन वस्तू आधी आणि आता. केसांचं तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, शेविंग क्रीम आधी 18%, आता 5%. बटर, चीज, तूप आधी 12%, आता 5%. पाकिटबंद नमकीन्स, भुजिया, फरसाण आधी 12%, आता 5%. भांडी 12% आधी आणि आता 5%. बाळांसाठीची दुधाची बॉटल, बाळाचं नॅपकिन्स, डायपर आधी 12% आणि आता 5%. शिलाई मशीन आणि पार्ट्स 12%, ते आधी आणि आता 5%. सिमेंट आधी 28% आणि आता 18%. आरोग्यदायी जीएसटी मध्ये काय बदल झालेले आहेत ते पाहूया. वैयक्तिक आरोग्य आणि विमा 18% आधी आणि आता 0. थर्मामीटर आधी 18%, आता 5%. जीवनरक्षक औषधं आधी 12% आणि आता 0. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन आधी 12%, आता 5%. निदान किट म्हणजेच डायग्नोस्टिक किट आधी 12%, आता 5%. ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स आधी 12%, आता 5%. करेक्टिव्ह स्पेक्टल्स आधी 12%, आता 5%. शैक्षणिक क्षेत्रातील परवडणाऱ्या शिक्षणाचा काय जीएसटी येतो पाहूया. नकाशे, चार्ट्स, ग्लोब्स आधी 12%, आता 0. पेन्सिल, शार्पनर्स, क्रेयॉन्स आणि पेस्टल्स आधी 12%, आता 0. अभ्यास पुस्तिका, एक्सरसाइज बुक, वह्या, नोटबुक आधी 12%, आता 0. खोडरबर म्हणजेच इरेझर आधी 5%, आता 0. इलेक्ट्रॉनिक स्वस्त. एअर कंडिशनर म्हणजेच एसी आधी 28%, आता 18%. टीव्ही 32 इंचपेक्षा मोठा एलसीडी किंवा एलईडी सह आधी 28%, आता 18%. मॉनिटर्स आणि प्रोजेक्टर्स आधी 28%, आता 18%. डिशवॉशिंग मशीन आधी 28%, आता 18%. शेतकऱ्यांसाठी करबचत कशी होणार आहे ते पाहूया. ट्रॅक्टर टायर आणि त्याचे पार्ट्स आधी 18%, आता 5%. ट्रॅक्टर्स आधी 12%, आता 5%. जैविक कीटकनाशके म्हणजे स्पेसिफाईड बायोपेस्टिसाइड्स, सूक्ष्म पोषक घटक म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट्स आधी 12%, आता 5%. ठिबक सिंचन, तुषार सिंचन प्रणाली आधी 12%, आता 5%.
कृषी फलोत्पादन, वनीकरण यासाठीच्या मशीन्स, लागवड, कापणी आणि मळणी यंत्र आधी 12%, आता 5%. ऑटोमोबाईल स्वस्तही होणार आहे. काय आहे ते पाहूया. पेट्रोल आणि पेट्रोल हायब्रिड, LPG आणि CNG कार म्हणजेच 1200 cc 4000 mm वरील नसाव्यात. त्या आधी 28 होत्या, आता 18% असणार आहेत. डिझेल आणि डिझेल हायब्रिड कार 1500 cc आणि 4000 mm वरील नसाव्यात. आधी 28%, ते आता 18%. 3 चाकी वाहने आधी 28% होते, आता 18% झालेले आहेत. दुचाकी म्हणजेच मोटरसायकल्स ज्या 350 cc आणि त्या खालील असणार आहेत त्यांना आधी 28%, ते आता 18%. माल वाहतुकीची वाहने आधी 28%, आता 18%. असे हे सवलतीचे दर सरकारने घोषित करून सर्वसामान्यांवरचा कराचा अतिरिक्त बोजा हलका केलाय. विशेष म्हणजे या निमित्ताने निरोगी राहण्याचा मेसेजच दिलाय. कारण आपल्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी महाग करण्यात आल्यात. कार्बोनेटेड ड्रिंक्स, ज्याला आपण कोल्ड ड्रिंक्स म्हणतो, लहान मुलांचं शिवाय तरुणाईचं फेवरेट पेय, त्यासाठी भक्कम पैसा मोजावा लागेल. शिवाय तंबाखू देखील महाग झालीय. या दोन्हीवर जवळपास 28% GST होता, तो थेट 40% करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वस्तू ठराविक आहेत. त्याशिवाय रोजच्या वापरातल्या अनेक वस्तू आहेत ज्या आता स्वस्त मिळतील. सरकारने घेतलेल्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? हा कर योग्य आहे की अजून सवलत असायला हवी? सरकारने तर GST मधली सूट जाहीर केलेली आहे, पण उत्पादक ती कशी इम्प्लिमेंट करेल? ग्राहकांना फायदा मिळवून देईल का? कितपत फायदा होईल? हा प्रश्न आहे. येत्या काळात ते दिसून येईलच. यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी मूडला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.